मंडळी, नमो बुद्धाय, जय भीम। बौद्ध धर्मात वर्षावासाला खूप मोठं महत्व आहे। पावसाळ्यातील 3 महिन्यांसाठी भिक्खू एकाच ठिकाणी वास्तव्य करतात। या काळात ते ध्यान, साधना आणि प्रबोधन यात वेळ घालवतात। यालाच वर्षावास असं म्हणतात। यातून आध्यात्मिक विकास, प्राणी आणि वनस्पतींचं संरक्षण, एकतेची भावना, अनुयायांना मार्गदर्शन, धम्माचे नियम आणि शिस्त आदी बाबी वर्षावासात येतात। पाहुयात याबाबतची सविस्तर बातमी। जगाला गौतम बुद्धांच्या तत्वज्ञानामुळे समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, सामाजिक न्याय ही तत्व मिळाली। तथागतांचे तत्वज्ञान धर्म नसून धम्म आहे। याशिवाय वैज्ञानिक आणि सामाजिक सुद्धा आहे। अनिष्ट रूढी आणि अंधश्रद्धेला झुगारून दिल्यास व्यक्तीसह समाजाचा विकास होईल। कुशल कर्म करावं, व्यसनांना परावृत्त करावं, चित्ताला शुद्ध ठेवावं, चारित्र्य निर्मळ असावं, वैरभाव नसावा, प्रज्ञाशील, करुणा, सदाचार, प्रेम, मैत्रीभाव जपून जीवनात मार्गक्रमण करावं, हेच गौतम बुद्धांची शिकवण असल्याचं प्रतिपादन फुले शाहू आंबेडकर चळवळीचे अभ्यासक विजय पवार सर यांनी केलं। काळचौंडी तालुका मान इथं भारतीय बौद्ध महासभा व बौद्ध प्रगती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष अरविंद बनसोडे यांच्यासह कोषाध्यक्ष बाळासाहेब सरदापे व सचिव श्रीमंत भोसले तसेच भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुका अध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे आणि केंद्रीय शिक्षिका शोभा बनसोडे यांच्या आयोजनातून संपन्न झालेल्या वर्षावास तसेच बौद्ध विहाराचं नामकरण कार्यक्रमाचं उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते नितीन वाघमारे, विजय पवार, मान तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सिद्धार्थ सरतापे सर, सामाजिक कार्यकर्ते दाजी बनसोडे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला। या प्रसंगी सुरुवातीला त्रिसरण, पंचशील, बुद्धवंदना करून तथागत गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं। त्यानंतर धम्म आणि विज्ञान याविषयी शोभा बनसोडे यांनी मार्गदर्शन केलं, तर संतोष बनसोडे, राजाराम बनसोडे यांनीही मनोगत व्यक्त केलं। तर शेवटी सरंत होऊन वर्षावास कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष सूर्यकांत बनसोडे, जगन्नाथ बनसोडे, रवींद्र भोरे, सिद्धेश्वर बनसोडे, विकास बनसोडे, गौतम बनसोडे, ताराबाई बनसोडे, रुक्मिणी बनसोडे, वैशाली हावळे, सानिका बनसोडे, नितीन जगताप यांच्यासह परिसरातील बौद्ध बांधवांचं योगदान लाभलं। आपलं सहर्ष असं स्वागत। आणि या 7व्या वर्षावासाच्या पुष्पाकडे आपण वळू। तथागत गौतम बुद्ध, भारतीय पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान विचारांना अभिवादन। तसेच काळचौंडी येथील सर्व ग्रामस्थ, बौद्ध उपासक, उपासिका या सर्वांचं हार्दिक स्वागत आणि सविनय जयंती। वर्षावासाची सुरुवात जी आहे, वर्षावासाची सुरुवात सांगत असताना जे आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी घडत असतात, आपण काय डोळे बंद करून जाऊ शकत नाही। मग बघत असताना ज्या काही गोष्टी आपल्याला वाईट घडत असतील त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करूया। त्यातून जे काही चांगलं आपल्याला मिळणार आहे, चांगलं जे काही घ्यायचं आहे, त्याला आपल्या आयुष्यासाठी जे काय, आपल्या जीवनशैलीसाठी जे काही चांगलं आपल्याला पाहिजे तेवढं आपण स्वीकारूया, तेवढं आपण पाहूया आणि तेवढं आपल्यामध्ये आम्ही करूया। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सिद्धार्थ बनसोडे सर यांनी केलं। तर शेवटी आभार संतोष बनसोडे यांनी मानले। धन्यवाद। जय भीम, नमो बुद्धाय।